नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पुण्याच्या बातमीने. पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत असल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय. तसं पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानं हे जाहीर केलेलं आहे. तसं पत्र त्यांनी देऊ केलंय. कुस्तीगीर परिषदेच्या नियम आणि अटी मान्य न केल्यानं पुण्यातील स्पर्धा अधिकृत असल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी त्याबद्दलचं पत्रक काढलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 साठी पुण्यनगरी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने भव्य अशी क्रीडा नगरी उभारण्यात आली आहे. 80,000 प्रेक्षक आसन क्षमता असलेलं स्टेडियम उभारण्यात आलंय. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कुस्तीच्या या महादंगलमध्ये तब्बल 900हून अधिक मल्ल सहभागी झालेत. यंदाची महाराष्ट्र केसरी याच ग्राउंडवर रंगणार आहे. त्यासाठी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी सज्ज झालेली आपण पाहू शकतो. इथं खास मातीचं फड तयार करण्यात आलं. तिकडे मॅटचं असणार आहे. ही स्पर्धा साधारण 10 ते 14 या तारखेदरम्यान रंगणार आहे. गेली कित्येक महिने हा वाद सुरू होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमकी कुठे भरणार, कशी भरणार, कोण भरवणार, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं अखेर मिळालेली आहेत. अत्यंत चांगल्या दर्जाची या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातनं जवळपास 950 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. माती आणि मॅट या दोन्ही विभागात या स्पर्धा खेळवल्या जातात आणि 65वं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू केली त्या स्वर्गीय मामासाहेब मोहोळांच्या कुटुंबियांना आम्हाला ह्याची आयोजनाची जबाबदारी मिळाली आणि त्यांच्या नावानं उभ्या असलेल्या या क्रीडा नगरीमध्ये पुण्यामध्ये ही स्पर्धा होती. हे त्याचं एक विशेष महत्त्व आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळीच मंडळी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी येणार आहेत आणि आपण पाहू शकतो की अत्यंत चांगली व्यवस्था, जवळपास 70 ते 80,000च्या वरती आसन क्षमता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत मल्ल महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी या ठिकाणी लढणार आहेत. मग त्याच्यात पृथ्वीराज पाटील असतील, सिकंदर शेख असतील, पृथ्वीराज मोहोळ असतील, अनेक मल्ल आहेत. म्हणजे माऊली जमदाडे असतील. ही सगळी मोठी मोठी मल्ल या टायटलसाठी या ठिकाणी झुंजणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आपण बघतोय की कुस्तीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात सांगलीमधनं एक महत्त्वाची बातमी अशी आहे की सांगलीतल्या मिरजेमधील हॉटेल आणि बांधकाम पाडल्याचं प्रकरण जे ते तापलंय. मिरजेच्या तहसीलदारांनी दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही पार्टींना नोटीस बजावली आहे. या जागेवर दोन्ही पक्षकाराच्या लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगण्यात आलंय आणि या नोटीसवरून नागरिक आक्रमक झालेत. मिळकतदार जागेवर नसल्यानं नोटीस घेण्यास त्यांनी नकार दिला. तर पडळकरांच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आता घटना घडून किती तास झाले, त्याच्यामध्ये एकही पोलीस अधिकारी त्या गुन्हेगाराला शोधायला गेलेला नाही, त्या गुन्हेगाराला हुडकून काढत नाहीत. हे फक्त गुन्हेगाराला सोडून, चोराला सोडून संन्यासाला फाशी, ह्याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे आता मरा लागलेत, जे उघड्यावर पडलेत, जे बाळ मुलं रस्त्यावर उभा राहिलेत, अशांच्याच मागा लागलेत आणि जे आता घरदार दुरुस्त करायला लागलेत, व्यवसाय सुधारायचा प्रयत्न करायला लागलेत, अशांना सुद्धा हे पोलीस प्रशासन आणि भाजपचे शासन आडकाठी करायला लागलेत. आज तुम्ही बंद पुकारलं तर काय ठरलेलं आहे, काय नाही, ब्रह्मानंद पडळकर जे भाजप आमदार गोपीचंद पडळकरचे भाऊ आहेत, यांनी सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता हे दाखवून देण्यासाठी कमी दरामध्ये जागा घेऊन वादग्रस्त जागा घ्यायच्या, तिथली कुळं खाली करायची आणि त्यातनं मोठी रक्कम मिळवायची. ह्या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतची सर्व ज्या दुकानं असतील उद्ध्वस्त केले आहेत, घरं उद्ध्वस्त केले आहेत. 145ची नोटीस या रविवारी दिलेला आहे. प्रशासनाने एवढंच तत्पर असलं असतं, ज्या दिवशी रात्री 2 वाजता या लोकांचे सगळे इमारती उद्ध्वस्त केली, त्यावेळी प्रशासन काय करत होता, काय झोपा काढत होतं का काय प्रशासनाला नाही माहीत नाही. काय प्रशासनाने हे काय सुपारी घेतले काय त्या लोकांना हे रिकामं करून देण्याचं? तुमची दादागिरी आम्ही तर खपवून घेणार नाही. आमच्या लोकांनी ज्यावेळेला दगडफेक केली त्यावेळेला ते लोक इथनं पळून गेलेत. असेल तुमची हिंमत तर कधीही तुम्ही रेश मारून या मिरजकर, आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी गोरगरीब जनता, दवाखाने असतील, या ठिकाणी दुकानं असतील, मेडिकल असेल, अशा पद्धतीनं असताना सुद्धा गोरगरिबांच्या वरती रात्री अपरात्री 2 वाजता हल्ला करणं
म्हणजे एक जालियनवाला बागा हत्याकांडासारखा प्रकार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सर, आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, मिरज. सांगलीच्या मिरज शहरामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी पाडलेल्या बांधकामाबाबत स्थगिती दिली आणि कोणत्याही प्रकारचे काम करू नये अशी नोटीस काढल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पीडित नागरिकांनी या ठिकाणी नोटीस घेण्यास नकार दिला आणि या ठिकाणचे असणारे साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. पोलिसांकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साहित्य घेऊन जाण्यास आणि पत्रे मारण्यास मज्जाव करण्यात येतोय. पीडित नुकसानग्रस्तांनी साहित्य भरण्यासाठी आणलेले ट्रॅक्टर देखील हटवण्यात आले. बोलूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या बरोबर आहेत. आसिफ, ब्रह्मानंद पडळकर यांच्या वतीने झालेली ही कारवाई आता यानंतर इथलं वातावरण अधिकच तापताना दिसतंय का? विशाल, आपण म्हणतोय तसं बरोबर आहात की कारण का मिरज येथील हॉटेल बांधकाम पाडल्याचं प्रकरण हे आता पुन्हा एकदा चिघळण्याच्या मार्गावर आहे. कारण का मिरजेचे नायब तहसीलदार यांनी 145 ची नोटीस बजावली. दोन्ही वरच्या बाजूला गोपीचंद पडळकरचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर आणि जे 7 ते 8 मिळकत धारक आहेत त्यांना पण नोटीस बजावल्या. या ठिकाणी ज्या ठिकाणी शुक्रवार रात्री जे बांधकाम पाडलं होतं आणि ते बांधकाम पाडल्याचे वस्तू किंवा जे भंगार आहे किंवा जे काही मोडतोड झालेली वस्तू आहे ती गोळा करण्याचा इथले दुकानदार किंवा इथले मिळकतदार प्रयत्न करत आहेत. परंतु पोलिसांकडनं या इथले वस्तू घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे कुठे एक वातावरण चिघळलेलं आहे. इथले लोक म्हणतात की जे काय आता पडलेलं आहे किंवा आम्हाला ते डागडुजी करण्यासाठी परवानगी द्या आणि आम्हाला तिथलं सामान उचलून घेऊन द्या. परंतु पोलिसांनी इथलं ट्रक, ट्रॅक्टर जे काही वस्तू होत्या घेण्यासाठी ट्रक आले होते त्यांना तिथे हुसकावून लावलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक वातावरण तंग बनलेलं आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी सर्वसामान्य आता मैदानात उतरलेत. मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे याकरता मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मुंबईतील कोकणवासियांकडून जनआक्रोश समितीच्या वतीने सर्वत्र सह्यांची मोहीम आणि सभा आयोजित करण्यात येत आहेत आणि या अनुषंगाने दादर शिवाजी पार्क परिसरातही सह्यांची मोहीम राबवण्यात आली. पुढली बातमी अशी आहे की मुरबाड नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर गेल्या 2 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मसा यात्रेमुळे महामार्गावर कोंडी झाल्याचं समजतंय. कल्याण मुरबाड नगर रस्त्यावर मुरबाड शहराच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध असलेली मसा यात्रा सुरू झालेली आहे आणि या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं इथे येत असतात. पुढे बघूयात, पुण्यात राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. तसंच व्यंगचित्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली हे सांगतानाच त्यांची बाळासाहेबांच्या आठवणी देखील त्यांनी त्याला उजाळा दिलाय आणि यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. आजकाल कुणीही कसंही उठून बोलू लागतो, या बोलण्यावर पैसे लावले पाहिजेत असं राज ठाकरे म्हणालेत. राज्यातील राजकीय स्थिती बदलू लागली आणि या राजकारणातून भविष्यातील तरुण राजकारणी कसे घडणार असा सवाल ही राज ठाकरेंनी केलाय. तसंच राज्यातून उद्योगधंदे बाहेर जातात यावरून ओरड करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी खडे बोल सुनावलेत. भविष्यात राजकारणामध्ये येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुली, आमची तरुण मुलं हे राजकारणाकडे काय दृष्टिकोनातून पाहत असतील की हे असं बडबडायचं असतं राजकारणामध्ये येऊन तर आपल्याला राजकारणामध्ये येता येतं का? राजकारणामध्ये येऊन आपल्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल म्हणून राजकारणामध्ये यायचं आणि कोणत्याही गोष्टी इतर न दाखवता फक्त ही जी सकाळपासून जी पकपक सुरू होते ते हे दिवसभर जे चॅनलमध्ये दाखवलं जातं यातनं येणाऱ्या पिढ्या आपण उभ्या करतोय का नाचवतोय? तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक काय बाहेरचे आहेत? मी मुंबईतल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलांना कळवा तर इथे काम आहे. मी गेले अनेक वर्ष मी हाच टाव फोडतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलींना आपल्या शहरांमध्ये काय प्रकारची कामं आहेत हेच माहिती नाहीये. ते कसं त्यांच्या पुढे आपण, म्हणून तर हे सरकारचं काम आहे ना. बघा प्रश्न असा आहे ना, विश्व मराठी संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन
हे भरवून होणार नाही. महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा, तर महाराष्ट्रातल्या मुलांना कळेल ते की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही होतं, शक्य नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्या ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना, परत नाही ना आले. व्यंगचित्र ही चित्रकलेतली ही शेवटची पायरी आहे. आपल्याकडे पहिल्यांदा अनाटॉमी शिकवणं गरजेचं आहे, फिगर ड्रॉइंग शिकवणं गरजेचं आहे. इतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर नाक, कान, डोळे, खास करून तुमचे डोळे हे एक्सप्रेशन्स दाखवतात तुम्हाला, आणि त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला व्यंगचित्र काढणं हे काही सोपं नाही. राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे. आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे. हे जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही. आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहासतज्ञ आहे. कोणीही संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे. मग आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे. आहे ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये. दर्या में खसखस. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली. भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीने देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला. याशिवाय राज्यपाल कोश्यारींवरही त्यांनी टीका केली. असा प्रयत्न आहे महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी. आणखी काही राजकीय पक्ष आहेत जीपर्यंत पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत. आणखी निर्णय घेतलेले नाही. ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत. पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या बद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते. हे सध्याच्या अभ्यासाच्या तुलना आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही. शेवटी हे महत्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे, पण ती यांच्याकडनं राखली जात नाही. सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असेल. पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्यांचं खरं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली, ठीक आहे. शरद पवारांनी सत्ता हातात असेल तर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत.
जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. सामनाच्या अग्रलेखामध्ये सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही आहे. सरकार खूप गंभीर आहे सीमावादावर आणि आता आम्ही माननीय हरीश साळवे साहेबांशी देखील संपर्क साधला आणि ते देखील आपल्याकडनं उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली केस मजबूत आहे. आता ब्रेकनंतर पाहूयात. उर्फी जावेदवरून पेटलेला वाद काही शमण्याची चिन्ह नाहीयेत. उर्फीचा स्वैराचार खपून घेतला जाणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. तसंच महिला आयोग कधी यावर कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. काही नंगा नाच किंवा जो हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती चाललेला स्वैराचार हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या पवित्र महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही आणि चालू देणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे जी आम्ही त्या ठिकाणी मांडत आलो होतो. मी कालही याच्यावरती विस्तृत अशी भूमिका मांडली आहे. आम्ही आमची भूमिका मांडली. आम्ही पोलिसांकडे गेलो. आमचं काम चालू आहे. यांना कोणी गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं याच्यामध्ये पडायला. आणि मग आल्यानंतर तुमचं काम काय आहे? आमचा आक्षेप आयोगाला नाहीच आहे. आयोग आणि त्याच्यावरती याआधीही खूप महिलांनी काम केलंय. त्या आत्ता आल्यात आयोगावर. आम्ही आयोगाहून काम करून पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आयोग काय काम करतो हे आम्हाला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आक्षेप आयोगाला नाही आहे. आक्षेप हा तिथं बसवलेल्या ज्या चेअरपर्सन आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच आहे. आणि राहिली गोष्ट नोटिसीची तर मला अशा 56 नोटीस रोज येत असतात. त्याच्यात अजून एक आली. त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तर सुद्धा मी दिलेलं आहे. कारण सन्मान आयोगाचा आहे. व्यक्ती जरी चुकीची बसलेली असली तरी तो जो आयोग आहे तो सन्मानच आहे त्याचा. आणि त्या आयोगाला त्या ठिकाणी जी नोटीस मला पाठवली त्याचं उत्तर मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. एवढंच नाही, काल तेही प्रश्न उपस्थित केले गेले की मी एकटी म्हणजे आयोग नसतो. एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नाही. त्याला सदस्य असतात. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे पोलीस संचालक म्हणजे महाराष्ट्राचे DG हे पदसिद्ध सदस्य सुद्धा असतात. त्यामुळे जी काही नोटीस दिली आहे ती कुणाच्या संमतीने दिली आहे का यांनी आपली आपली पाठवून दिली आहे असे बरेच प्रश्न आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने सगळेच प्रश्न आम्ही विचारू. त्याच्याबद्दल वाद नाही. यानंतर थेट जाऊयात कोल्हापुरात. अजित पवार बोलतात. तशा प्रकारे होता कामा नये याही बद्दलची अपेक्षा मी सर्व सरपंच उपसरपंचांच्या वतीनं त्यांच्याकडं व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्हाला संधी मिळालेली आहे. तुम्ही डायरेक्ट लोकांच्यातनं सरपंच झालेला आहात. हा ठराव करत असताना आम्ही लोकांनी या गोष्टीला विरोध केलेला होता. आम्ही म्हणलो होतो की डायरेक्ट सरपंच करता मग डायरेक्ट पंचायत समितीचा सभापती करा, डायरेक्ट नगराध्यक्ष करता डायरेक्ट महापौर करा, डायरेक्ट जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्ह्याने निवडू द्या, मुख्यमंत्री जिल्हा राज्याने निवडू द्या, देशाचा पंतप्रधान देशाने निवडून द्या. तुम्ही ठराविक ठिकाणी लोकांच्या मधनं निवडणार, ठराविक ठिकाणी सोयीचं आमदारांच्यातनं निवडणार, ठराविक ठिकाणी खासदारांच्या मधनं निवडणार. असं कसं चालेल? संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाने सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये बहुमताला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. काही काही ठिकाणी गावात इतकी पंचायत होती की सरपंच येतो एका विचाराचा आणि बॉडी येते दुसऱ्या विचाराची, दुसऱ्या म्हणजे विरोधी पक्षाची. त्या सरपंच कुठला ठराव करायला गेलं की बॉडी विरोध करते, बॉडीने काही सांगितलं की सरपंच विरोध करतो. त्या गावात अक्षरशः ग्रामपंचायतीचा खेळ खंडोबा होतो. मागच्याही काळामध्ये तसं होतं. आम्ही बदललं. आम्ही सरकार आल्यानंतर मला आठवतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुश्रीफवर डायरेक्ट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया त्यांनी पार पाडली. ते मुख्यमंत्री होते, आम्ही हो म्हणलो. त्यांच्या लातूर शहरातच वाघमारे साहेब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते. खासदार नंतर साहेबांनी त्यांना केलं, पण ते डायरेक्ट नगराध्यक्ष झाले त्या लातूरचे. बॉडी आली काँग्रेसची आणि प्रमुख व्यक्ती झाली राष्ट्रवादीची. पंचायत होती आणि त्याच्यामुळं कारभार पण सोयीचा झाला पाहिजे. आता जरी कायदा झालेला आहे, तुम्हाला मला काही करता येत नाही,
माझी सरपंचांना विनंती आहे की जे सरपंच आहेत पण यदा कदाचित त्यांची बॉडी थोडीशी वेगळ्या विचाराची असेल, ठीक आहे, निवडणुकीपुरतं निवडणूक डोळ्यासमोर ठेवा. आता गावचं कारभारी पण तुम्हाला मिळालेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थानं गावाचा विकास करण्याचा प्रयत्न, गावाला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं जर केलं तर खऱ्या अर्थाने जनतेला एक समाधान मिळेल की आम्ही ज्या उद्देशाने आमच्या सरपंचाला निवडून दिलं, आमच्या सदस्यांना निवडून दिलं, त्याच्यामध्ये कुठेही वाद घालता कामा नये, त्याच्यामध्ये पण कुठं त्या ठिकाणी अडचणी येता कामा नये. खरं तर काही बाबतीमध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि तशा प्रकारच्या घटना कानावर देखील त्या ठिकाणी येत असतात. मला आठवतंय मागच्या 2022च्या मार्च महिन्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये माळेवाडीचे सरपंच चाळोबाजी पाटील यांना रस्त्यात आणून लोखंडी गजांनी मारहाण केलेली घटना माझ्या माहितीप्रमाणे घडली होती. राजकारणात असं घडता कामा नये. आता तुम्ही बघा पवार साहेबांचं गेल्या 55 वर्षाचं राजकारण, पवार साहेबांचे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते एकमेकाच्या बद्दल एवढं वेगवेगळ्या प्रकारे टीका टिप्पणी करायची, पण भेटल्यानंतर एकमेकाशी गप्पा, कारण आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाहीये. विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतांतर असू शकतं, घरामध्ये देखील तसं होऊ शकतं, परंतु फाटी आखलेली नाहीये. अशा पद्धतीनं सुसंस्कृत महाराष्ट्राला जी परंपरा दिली ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिली बाबांनो, आणि चव्हाण साहेबांची शिकवण ती आहे, वसंतराव नाईकांची शिकवण ती आहे. पवार साहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत बेरजेचं राजकारण केलं, कधी हा आपला हा तुटला असं केलं नाही. काल देखील पवार साहेब ज्यावेळेस आपल्या कोल्हापूरमध्ये आलेले होते, कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा काल 7 जानेवारीला अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा झाला आणि श्रीमंत शाहू महाराजांनी, मी अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना देखील करतो. ही माणसं आज बघता 75 वर्षाची झालेली. त्या निमित्तानं खासबागचं मैदान काल फुललं, त्याच्यामध्ये सगळ्यांनी आनंद घेतला. एक चांगलं वातावरण या निमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये निर्माण झालंय. ती खरी समाजाला गरज आहे. निवडणुकीपुरतं जरूर राजकारण करा. आम्ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सांगू, आम्ही आमचे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न करू. विरोधक त्यांची भूमिका मांडतील, ते त्यांच्या पद्धतीनं सांगतील, परंतु तुमच्या मताला एवढी जबरदस्त किंमत आहे. कुणाचं बटन दाबायचं आणि कुणाला घरी पाठवायचं आणि कुणाला निवडून द्यायचं हा अधिकार श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला पण एक मत आणि गरिबाला पण एक मत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातनं पुढे आलेलं आहे. त्याचा खऱ्या अर्थाने आपण फायदा उठून घेतला पाहिजे असं माझं आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं आग्रहाची विनंती आहे. आज खरं तर माझा सत्कार घ्यायचं काहीच कारण नव्हतं. ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन मी समजू शकतो. नवनिर्वाचित माझ्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि सरपंचाचाही समजू शकतो की तुम्ही चांगलं काम करावं. खरं तर त्यांची एखादी ग्रामविकास मंत्री मध्ये 2.5 वर्ष आमचे मुश्रीफ साहेब होते, त्यांची एखादी कार्यशाळा घेऊन काय कामं असतात. मी आता काही महिलांना विचारलं तर त्या म्हणल्या, दादा नाही, पहिल्यांदाच मी निवडून आले, पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे. अनेक तरुण सहकारी पण निवडून आलेले. साधारण काय कामं असतात, ती कुणाकडे पाठपुरावा करायचा असतो, कोणत्या कामाकरता आमदारांकडे, कोणत्या कामाकरता खासदारांच्याकडे, हे सगळं जर माहिती घेतली, सीओकडे कुठली कामं, बीडीओकडे कुठली कामं, तर त्याच्यातनं त्यांना जरा पुढं कामाला सोपं जाईल. त्याचाही विचार राजेश पाटील, तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी करावा. त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक वक्ते, मग आमचे हिवरे बाजारचे पोपटराव पवार असतील किंवा अनेकांची नावं घेता येतील, त्यांना काहींना बोलून त्यांनी आपल्या गावाचा जसं चेहरा मोहरा बदललेला आहे तसंच अनुकरण. कुणीच आईच्या पोटात शिकून काही येत नाही. त्याच्यामुळं नवीन शिकण्याचा रोज आपण प्रयत्न केला पाहिजे. अजित पवार काय सांगतोय, संजय मंडलिक काय सांगतोय, मुश्रीफ साहेब काय सांगतायत, राजेश पाटील काय सांगतायत आणि इतर मान्यवर काय सांगतायत,
कुणाचं पटतंय, कुणाचं अयोग्य वाटतंय, ह्याचा विचार तुम्ही नीटपणे केला पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. आणि ज्या सन्माननीय सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार केलेला आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या पण मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या एकंदरीतच कारकीर्द दैदिप्यमान घडो अशा प्रकारे परमेश्वरच्यांनी प्रार्थना देखील करतो. आज आपल्या सर्वांनी चंदगड तालुका आणि विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं माझा सत्कार केला. खरं तर आम्हाला साहेबांनी मला नेहमी सांगितलं, आजच मिळालेल्या संधीचा वापर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. आपण ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसतो त्यावेळेस या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.